मला 100% खात्री आहे, विखे साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील, आता मराठ्यांचा अपमान करणार नाहीत आणि हैदराबादच्या गॅजेटेअरच्या नोंदीच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतील ही 100% मला खात्री आहे आणि ते खरं ठरणार। मराठे 100% जिंकलेलेत। मराठ्यांनो घराघरातले लेकरं मोठे होणार आहेत। आपण लय मोठी लढाई मुंबईतून जिंकून आलेले, तुम्हाला लय त्रास झाला त्याची जाणीव आहे मला। कुठं झोपलात, रेल्वेवर झोपलात, फुटपाथवर झोपलात, जिथं जागा मिळेल तिथं झाडाखाली झोपलात, चिखलात झोपलात, चटणी भाकरी खाल्ली, मुंबईने सोडे बाजारावनं तुम्ही। म्हणूनच राजा आपला विजय झाला आणि हा विजय खूप जणाला पचतच नाहीये। काय करणार आता आपण? गरीबाच्या लेकरांनी विजय मिळवला, गॅजेटेअर दिलं, याच्यातलेच काही लोकांच्या अगोदर म्हणत होते गॅजेट देत होते तर जरांगे पाटलांनी घेतलं नाही, हेच काही जण याच्यातले आता घेतलं, आता अमुकच झालं आणि तमुकच झालं। जस का हे घटना समितीत होते, इतके ज्ञानी आहेत, बघू ना आम्ही आमचे गरीब, बघू आम्ही आमचं काय करायचं ती। गरीब मराठ्यांना आपण आपलं बघू काय करायचं ती, आपल्या लेकराला कसं मिळून द्यायचं, काय करायचं आपण आपलं बघू। सरकारने सांगितलंय हैदराबाद गॅजेटियर लागू केलं, त्याच्यात काय बदलायचं असलं ते GR मध्ये सरकारने बदलायचं, आम्हाला प्रमाणपत्र पाहिजे व्हॅलिड सहित, बाकीचे नाटकं बंद। त्याच्यात काय शब्द चुकला अमुक झालं सरकारने बदलायचं ते, बाकीचं डोकं आमच्या संघ लावायचं नाही। तुम्ही आम्हाला व्यासपीठावर सांगितलं आम्ही हैदराबाद गॅजेटियरचा GR काढतोय, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही हैदराबाद गॅजेटियर लागू केलं, आता आम्हाला पाहिजे त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र। नोंद नसलेल्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याचं सुरुवात करा। बाकीचं काय माहित नाही, ते शब्द बदला, काय करायचं करा। आम्हाला प्रत्येक मराठ्याला, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला या टप्प्यात आरक्षण 100% पाहिजे आणि आम्हाला विश्वास आहे सरकार करणार, त्याच्यात काय दुमत नाही। मराठ्यांनो पुन्हा एकदा सांगतो, लय मोठी लढाई जिंकलोत आपण, खूप वर्षाची आपल्या गोरगरिबाला प्रतीक्षा होती, लय मोठी लढाई जिंकलोत। मराठ्याच्या लक्षात येत असेल ना या तारफाडमार फडवून कसं चाललंय, कापऱ्या कोपऱ्यात इकडं तिकडं, तज्ञ घेऊन पळ, वकील घेऊन पळ, आमका घेऊन पळ, तमका घेऊन पळ। शेवटचं 1 मिनिटात सांगतो, मुख्यमंत्री साहेबांनी, 2 उपमुख्यमंत्री साहेबांनी उपसमितीकडे काम आहे मराठ्याचं म्हणून विखे साहेबांना सांगतो, GR नुसार नोंदी, GR नुसार ज्या नोंदी आहेत हैदराबाद गॅजेटमध्ये त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरू करा। जर का थोडं इकडं तिकडं केलं ना रे बाबा, कोणाचं ऐकून, येवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून, GR मध्ये जर आमच्या काही शब्दात हेराफेरी जर काही केल्या, जर का काय झालं तर एक लक्षात ठेवा, 1994चा GR आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहेत आणि मान्य न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार। तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार असला तर आम्ही सुद्धा तुमच्या मुळावर आता उठणार, एवढंच मला क्लिअर कट सांगायचं होतं। आमच्या लेकराचं कल्याण त्या GR मधून होणार आहे। आत्ताच्या मुंबईतल्या आम्ही काढलेल्या हैदराबाद गॅजेटियर, आमच्या GR विषयी जर कोणी जळत असलं तर मग तुम्ही आमच्या लेकराविषयी जळणार असले मग आमचा बी नाविलाज आहे। 1994ला आमचं 16% आरक्षण मराठ्यांचं तुम्हाला दिलं, ते GR रद्द करून आमचं आरक्षण आम्हाला द्या 16%। मग आता जशाल तसंच उत्तर मिळणार इथून पुढे। आता तुम्ही लय ताईट वागायला लागले, आता आम्ही पण ताईट वागणार आहेत। आता खूप संयमाच्या भूमिका घेतल्या आतापर्यंत आम्ही, आता बस। आणि 50%च्या वर गेल्याला 2% सुद्धा रद्द करा। तुम्ही आमच्या मागे लागले, आता आम्ही तुमच्या मागे लागणार।